हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 6. अध्यायाचं नाव आहे ध्यान योग. 25वा श्लोक वाचायला सुरू करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्लोक क्रमांक 25. शनै शनै उपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचित अपि चिंतयेत. हळूहळू क्रमशः दृढ विश्वासाने युक्त झालेल्या बुद्धीद्वारे समाधीमध्ये मनुष्याने स्थित झाले पाहिजे आणि याप्रमाणे मन केवळ आत्म्यावर स्थिर केले पाहिजे व इतर कशाचाही विचार करू नये. तर श्रील बलदेव विद्याभूषण या श्लोकाचे शब्द समजवताना म्हणत आहेत, शनै शनै उपरमेत. तर काय आहे, या मनुष्याने काय केलं पाहिजे? शनै शनै म्हणजे हळूहळू क्रमाक्रमाने ही जी इंद्रिय आहेत त्यांच्या ज्या क्रिया आहेत त्यांचा लय केला पाहिजे. उपरमेत म्हणजे काय केलं पाहिजे? त्यांनी आवरले पाहिजे. म्हणजेच आपल्या इंद्रियांद्वारे जी काही क्रिया केल्या जातात त्याचा लय केल्या पाहिजे. म्हणजेच त्यांनी इंद्रियांना इंद्रिय तृप्तीच्या कार्यात जाऊ द्यायचं नाही, इंद्रियांना आवरून घ्यायचं. असं पहिल्या ओळीत पुढचे शब्द आहेत, बुद्ध्या धृती गृहीतया. तर शब्दशः अर्थ आहे बघा, बुद्धीने दृढ विश्वासाने युक्त असं. तर अशी बुद्धी जिला निश्चयाने धैर्याने नियंत्रित केले आहे, तर अशा बुद्धीने तिने त्या व्यक्तीने कार्य करावं. काय करावं? त्यांनी दिलं आहे आत्मसंस्थम मन कृत्वा. तर त्यांनी मनाला कायम समाधीत ठेवलं पाहिजे. म्हणजे मनाला केंद्रित करून ठेवलं पाहिजे. मन आत्म्यावर त्यांनी स्थिर केलं पाहिजे. तर असं हे जे मन जरी इंद्रिय उपभोगाकडे जायला लागलं तरी त्या मनाला त्याने मागे खेचून घेतलं पाहिजे. आणि शेवटचे शब्द आहेत, न किंचित अपि चिंतयेत. तर इतर कशाचाही त्याने विचार करू नये. तर काय होईल कसं होईल ह्याचा काही विचार करायचा नाही. त्याने दृढ राहायचं आणि असा जर तो वागला असा योगी तर काय होणार आहे? योग साधना जो करतो आहे अष्टांग योग, त्यामध्ये तो सफल होतो, त्याची साधना सफल होते. तर तात्पर्य वाचूया. योग्य विश्वास आणि बुद्धीद्वारे मनुष्याने क्रमशः इंद्रियांच्या क्रियांचा लय केला पाहिजे. यालाच प्रत्याहार असे म्हणतात. तर प्रत्याहार हा शब्द आपण अगदी सुरुवातीला हा जो ध्यान योग अध्याय सुरू झाला 6वा त्यात चर्चा केली होती की अष्टांग योगामध्ये 8 अंगाचा अभ्यास केला जातो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. तर याविषयी 1-2 मिनिटात आपण थोडीशी उजळणी करूया. म्हणजे काय होईल, आपल्याला या सगळ्या गोष्टी आहेत त्या नीटपणे आठवतील आणि आपण नीटपणे जाणून घेऊ शकतो. तर श्रील प्रभुपादांनी श्रीमद भागवतम 1.5.12 या श्लोकावर 1969 साली 13 जून 1969 साली न्यू वृंदावन अमेरिकेत एक लेक्चर दिलं होतं. त्या लेक्चर मधून हे मी मुद्दे काढलेले आहेत. तर प्रभुपाद हे जे अष्टांग योगाची 8 अंग आहेत त्याबद्दल समजवताना म्हणतात, यम. यम म्हणजे काय? जसं आपण संयम शब्द बघतो तर संयम म्हणजे कंट्रोल. तर संयम या शब्दात यम येतो, यम शब्द येतो. तर त्यात काय? कंट्रोलिंग द सेन्सेस. म्हणजे अष्टांग योगाची काय आहे? सुरुवात आपल्या इंद्रियांना नियंत्रित करण्यापासून होते.
तर प्रभुपाद त्या लेक्चरमध्ये म्हणतात की असं नाहीये की तुम्ही वाटेल तसं वागाल आणि मग योगी बनू शकाल. असं नाहीये, हा काय पोरखेळ नाहीये. दिस इज नॉट अ प्ले थिंग. तर त्या व्यक्तीने ज्याला अष्टांग योग करायचा आहे त्यांनी संयमित जीवन जगायला हवं. हे झालं यम. दुसरं आहे नियम. तर जे काही नियामक तत्व आहेत त्यांचं त्याने पालन करायला पाहिजे. जे रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल्स त्याचं पालन केलं पाहिजे. तिसरं आहे आसन. तर आसन म्हणजे काय? सिटिंग पोश्चर. तर हा बसतो कसा? हा जो अष्टांग योगी आहे तो पद्मासनात बसतो. स्थिर त्याने बसायचं आहे. तर प्रभुपाद समजवतात, विदेशात लेक्चर देत आहेत त्यामुळे म्हणतायत की इथे विदेशात तुम्हाला अष्टांग योगाच्या नावाखाली आसनात कसं बसायचं हे शिकवतात. आणि मग त्या व्यक्तीला वाटायला लागलं, अरे मी तर पद्मासन घालू शकतो, म्हणजे मी तर झालो आहे आता अष्टांग योगी, मी तर अष्टांग योग करतो आहे. पण प्रभुपाद समजवतात असं नुसतं पद्मासनात बसणं म्हणजे अष्टांग योग करतोय असं नाही. तर हे आसन करण्याआधी मनुष्याने यम म्हणजे संयमित जीवनात जगायला सुरुवात केली पाहिजे. त्यांनी इंद्रियांना नियंत्रित केलं पाहिजे. आणि दुसरं नियम म्हणजे नियामक तत्वांचं पालन केलं पाहिजे. आणि मगच त्यांनी हे जे आसन आहे विशिष्ट आसनात बसण्याचा सराव करायचा आहे. आणि मग चौथी स्टेप आहे प्राणायाम. म्हणजे जेव्हा मनुष्य पहिली, दुसरी, तिसरी स्टेप नीट करतोय, यम म्हणजे इंद्रियांना नीट नियंत्रित करतोय, नियम म्हणजे सगळ्या नियामक तत्वांचं पालन करतोय, आसन म्हणजे पद्मासनात स्थिरपणे बसायला शिकतो आहे, आणि त्यानंतर त्याने प्राणायाम करावं. तर प्राणायाम मध्ये काय आहे? तो श्वासोच्छवासाचे सगळे व्यायाम करू शकतो. अनुलोम विलोम वगैरे असे बरेचसे प्रकार त्यात आहेत. आणि जो 5वा प्रकार आहे त्याला म्हटलं जातं प्रत्याहार. तर शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध हे सगळे काय आहेत? इंद्रिय विषय आहेत. यांचा त्या व्यक्तीने त्याग करणं म्हणजे प्रत्याहार आहे. तर ही थोडीशी आपण माहिती घेतली आहे. आता आपण पुन्हा जो 25वा श्लोक वाचत आहोत त्याच्या तात्पर्याच्या पहिल्या ओळीला येऊया, ज्यात प्रभुपाद म्हणतायत, योग्य विश्वास आणि बुद्धीद्वारे मनुष्याने क्रमशः इंद्रियांच्या क्रियांचा लय केला पाहिजे. तर त्याने प्रत्याहार केला पाहिजे. म्हणजेच तो काय करतो आहे? हा जो अष्टांग योगी आहे तो काय? हा व्यावहारिक कर्म कमी करतो. तर व्यवहारात जे जीवन जगताना जी काही कर्म करायची आहेत ती कर्म तो कमी कमी करत जातो. आणि तो काय करतो? श्रद्धा आणि विश्वासाने आपला जो अष्टांग योगाचा अभ्यास आहे त्यात तो मग्न राहतो. आणि मग जे इंद्रियांच्या क्रिया आहेत त्या हळूहळू क्रमशः कमी कमी करत जात असताना तो बघतो की आपल्या इंद्रियांना सवय काय आहे की इंद्रिय विषयांकडे ही आपली इंद्रिये ती सहजपणे आकर्षित होत आहेत. पण हा जेव्हा प्रत्याहार करतो आहे तेव्हा तो काय करतोय? आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयांकडे जाण्यापासून आवरतो. म्हणजेच तो काय करतो? इंद्रिय निग्रह करतो. तर वैष्णव आचार्य समजवतात की भक्तियोग जेव्हा केला जातो तेव्हा भक्त काय आहे? आपली जी इंद्रिय विषय आहेत त्यांना इंद्रिय आहेत त्यांना तो भगवत विषय देतो. तर अष्टांग योगामध्ये काय करायला लागतंय? स्वतःहून इंद्रियांना आवरायला लागतं आहे. पण भक्ती योगामध्ये इंद्रियांना केवळ हा भक्त काय करतोय? भगवत विषय देतो आहे. जसं डोळ्यांनी भगवंतांचं दर्शन घेतो वगैरे. आणि असा हा भक्त आहे तो काय? जे भगवंतांच्या संबंधित जी भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी विविध कार्य करतो. तर भगवंतांसाठी तो नैवेद्य बनवतो, कीर्तन करतो. अशा भक्तिमय कार्यामध्ये आपल्या इंद्रियांना हा भक्त आहे तो संलग्न करतो. तर आपण पुढे वाचूया. दृढ विश्वास, ध्यान आणि इंद्रिय निग्रह यांद्वारे मन संयमित करून मनाला समाधिस्थ करावे. त्यावेळी देहात्म बुद्धीमुळे प्रभावित होण्याची शक्यता राहत नाही. तर इथे काय म्हटलंय? दृढ विश्वास, ध्यान आणि इंद्रिय निग्रह. तर दृढ विश्वासाबद्दल जाणून घेऊया. तर ह्या योग्यांनी
काय दृढ विश्वास ठेवला पाहिजे की मी या जो अष्टांग योगाचा अभ्यास करतोय त्यामध्ये यशस्वी होईनच, असा त्याने दृढ विश्वास ठेवला पाहिजे. ध्यान शब्द आहे, तर ध्यान म्हणजे काय, त्याने मनाला आत्म्यावर स्थित करायचं आहे. जसं आपण वाचलं ना भाषांतरात, मन केवळ आत्म्यावर स्थिर केलं पाहिजे. आणि तिसरा शब्द आता वाचला आपण, इंद्रिय निग्रह. तर इंद्रिय निग्रह म्हणजे इंद्रियांना इंद्रिय विषयामध्ये जाऊ न देणं. तर पुढे वाचते आहे. तर इथे हा तो काय करतो आहे, इथे पुढे म्हटलंय की त्याने यांद्वारे म्हणजे दृढ विश्वास, ध्यान आणि इंद्रिय निग्रह यांद्वारे मन संयमित करून मनाला समाधिस्थ करावं. आणि त्यावेळी देहात्मबुद्धीमुळे प्रभावित होण्याची शक्यता राहत नाही. तर मन त्यांनी आत्म्यावर स्थिर केलेलं आहे. मग तो हे जे देहात्मबुद्धी आहे म्हणजे शारीरिक स्तरावर राहणं, त्याच्या सुखदुःखाबद्दल विचार करणं, ह्यानी तो विचलित होत नाही. कारण असा व्यक्ती काय आहे, तो आत्म्यावर मन स्थिर करतो आहे. म्हणजे मी आत्मा आहे हे त्यांनी जाणलंय आणि शारीरिक स्तरावर तो आता राहत नाहीये. तर पुढे वाचते आहे. आता प्रभुपाद पुढे समजवत आहेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भौतिक शरीर असेपर्यंत जरी मनुष्याचा भौतिक प्रकृतीशी संपर्क असला तरी त्याने इंद्रिय तृप्ती करण्याचा विचार करू नये. तर जिथपर्यंत आपण या भौतिक जगतात आहोत, या भौतिक शरीरात आहोत, तर तेव्हा काय आहे, आपल्या आसपास इंद्रिय तृप्तीची तर विषय येणारच. मात्र काय आहे, त्यांनी जाणलं पाहिजे की मला मात्र इंद्रिय तृप्ती करायची नाहीये. तर हा पूर्ण त्याला विश्वास आहे की मी हा अष्टांग योग करतो आहे आणि त्यामुळे ह्याच्यात प्रयत्नपूर्वक मला मनाला संयमित करायचं आहे आणि दृढतेने मला या इंद्रिय तृप्तीचा विचार बाजूला सारायचा आहे. इंद्रिय तृप्ती करण्याचा विचार करायचा नाहीये. परमात्म्याच्या आनंदाव्यतिरिक्त इतर कोणत्याही आनंदाचा त्याने विचार करू नये. तर या योग्याने काय प्रयत्नशील राहायचं आहे की मला केवळ ह्या परमात्मा आहे त्याच्याच आनंदाविषयी विचार करायचा आहे. इतर कोणत्याही इंद्रिय तृप्तीचा आनंद मी घेईन याचा त्याला विचार करायचा नाहीये. आणि शेवटची ओळ वाचते. कृष्ण भावनेच्या प्रत्यक्ष आचरणाने ही स्थिती सहजपणे प्राप्त होते. तर प्रभुपाद म्हणतायत की जेव्हा व्यक्ती कृष्ण भावनेत प्रत्यक्ष आचरण करतो म्हणजे तो काय करतो आहे, भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी, भगवंतांच्या आनंदासाठी, प्रसन्नतेसाठीच प्रत्येक कर्म करतो आहे. तर मग त्याची इंद्रिय आहेत ती काय आहेत, भगवंतांच्या सेवेत लागतात. आणि मग अशी जी भगवंतांची सेवा करून तृप्त आनंदी झालेली इंद्रिय आहेत ती मग भौतिक इंद्रिय तृप्तीच्या मागे जात नाहीत. आणि म्हणून म्हटलंय की कृष्ण भावनेच्या प्रत्यक्ष आचरणाने ही स्थिती आहे ती सहजपणे प्राप्त होते. तर आपला हा 25वा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे. आज इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.